Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 11th supplementary reader snapshot and the chapter number 4th Albert Einstein at School by Patrick Pingley part 2nd. I have an appointment for you for tomorrow evening. Yuri said, here is the address. मग युरी त्यांना त्या डॉक्टरांचा ॲड्रेस देते अल्बर्टला. तिथे जाऊन उद्या सकाळी तू संध्याकाळी भेट त्यांना. ही हँडेड अल्बर्ट अ पीस ऑफ पेपर आणि त्यांच्याकडे अल्बर्टकडे एक ॲड्रेसचा एक पेपर लिहून देते. डॉक्टर अर्न्स्ट वेल, इज ही अ स्पेशलिस्ट इन नर्व्स ट्रबल, आस्क्ड अल्बर्ट. मग अल्बर्ट म्हणतो की तो स्पेशलिस्ट आहे का नर्व्सचे जे प्रॉब्लेम्स तयार होतात त्याबाबत. So not exactly, Yuri admitted. As a matter of fact, he only qualified as a doctor last week. You may even be his first patient. आणि मला माहीत नाही आहे युरी म्हणते, परंतु लास्ट वीकमध्येच त्यांनी त्याचं डॉक्टर जे शिक्षण आहे ते पूर्ण केलेलं आहे आणि तू कदाचित त्याचा पहिलाच पेशंट असणार आहेस. यू नो हिम ॲज अ स्टुडंट देन. मग अल्बर्ट म्हणतात की तू त्याला विद्यार्थी म्हणून चांगलं ओळखीत असतील. यू न्यू हिम. सो आय हॅव नोन अर्न्स्ट फॉर इयर्स. युरी हेजिटेटेड फॉर अ फ्यू मोमेंट. ही इज नॉट अ फूल, ही वॉन अल्बर्ट. मग ते म्हणते की तो विद्यार्थी आहे, पण मी त्याला काही वर्षापासून ओळखते. पण ते जे डॉक्टर आहेत तुला एका क्षणात ओळखतील. त्याला काही वेडं बनवू नकोस त्यांना. ओके. आणि त्याला तसं वॉर्न करते अल्बर्टला. व्हॉट डू यू मीन? डोंट ट्राय टू पुल द उल ओव्हर हिज आयज, दॅट्स ऑल. आणि मग तो म्हणतो की त्यांना तू मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नको, ते तुला लगेच ओळखतील. बी फ्रँक विथ हिम, बट डोंट प्रिटेंड यू हॅव गॉट व्हॉट यू हॅवंट. नॉट दॅट यूड डिसीव एनीवन, युरी ॲडेड. यू आर द वर्ल्ड वर्स्ट लायर. आणि युरी म्हणते की मला माहिती आहे तू जगातला एक नंबर खोटारडा आहेस आणि त्यांना असं वाटतील तू ढोंग करशील, तू त्यांना फसवशील आणि सांगतील की मला नर्व्हस ब्रेकडाऊन झालेला आहे, मॅडनेस आलेला आहे, मला तसं सर्टिफिकेट द्या म्हणून, मला ही शाळा सोडायची आहे. यासाठी तू काही खोटं सांगशील. अल्बर्ट स्पेंट द नेक्स्ट डे वंडरिंग दॅट टू टेल द डॉक्टर. वेन the time arrived for his appointment, he had worried over it so much that he really quite nervous. आता अल्बर्ट उद्या डॉक्टरांना भेटणार आहे. त्याला खूप आनंदही झालेला आहे, परंतु खूप विचार करून त्या गोष्टीवर तो नर्वस झालेला आहे, नाराज झालेला आहे की डॉक्टरांना मी नक्की काय सांगू. आय डोंट रिअली नो हाऊ टू डिस्क्राईब माय ट्रबल, डॉक्टर वेल, ही बिगॅन. आणि मग तो म्हणतोय मला काय सांगावं तुम्हाला समजा ना डॉक्टर वेल. मग असं त्याने सुरुवात केलेली आहे. डोंट ट्राय, सेड द यंग डॉक्टर विथ अ फ्रेंडली स्माईल. मग तो म्हणतोय काय प्रयत्न करू नका, मला काही सांगायचं. तो यंग डॉक्टर जो होता त्याने अतिशय चांगली स्माईल दिली आहे माझ्याकडे बघून. कसं सांगावं, काय प्रयत्न करू नका म्हणतात. युरी हॅज ऑलरेडी गिवन मी अ हिस्ट्री ऑफ द केस. युरीने मला तुझी सगळी हिस्ट्री दिलेली आहे, इतिहास दिलेला आहे, तुला काय होतं आहे ते. ओ व्हॉट डिड ही से. मग तो म्हणतो युरीने तुम्हाला काय सांगितलेलं आहे. काय सांगितलं त्याने. ओनली दॅट यू वॉन्ट मी टू थिंक यू हॅव हॅड अ नर्वस ब्रेकडाऊन अँड से दॅट यू मस्ट नॉट गो बॅक टू दॅट स्कूल. मला माहिती आहे की तू असा विचार करतो आहे माझ्याकडून नर्वस ब्रेकडाऊन झालेला आहे आणि तुला त्या शाळेमध्ये परत जायचं नाही, असं सांगितलं. ओ डिअर, अल्बर्ट फेस फेल. यू शुडंट हॅव टोल्ड यू दॅट. वाय नॉट, इजंट इट ट्रू देन. आणि मग म्हणतो काय माझ्या मित्रा, तू उगाच त्या डॉक्टरला सगळं सांगितलं, असं सांगायला नको होतं. आणि मग डॉक्टर म्हणतात वाय नॉट, का, हे खरं नाही का. येस, दॅट्स द ट्रबल. नाऊ यू विल से देर इज नथिंग रॉंग विथ मी अँड यू विल टेल मी टू गो बॅक टू स्कूल. आता डॉक्टर तुम्ही मला असं सांगताल की तुझं सगळं ठीक आहे आणि तू त्या शाळेमध्ये परत जा. डोंट बी सो शुअर ऑफ दॅट, सेड द डॉक्टर. डॉक्टर म्हणतात तुला अशी खात्री करू नको, तुला तुझ्यामध्ये नर्वस ब्रेकडाऊन झालेला नाही असं मी म्हणणार म्हणून. ओके. सो ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट आय एम प्रिटी शुअर यू आर इन द नर्वस स्टेट अबाउट द स्कूल. आणि मला नक्की माहिती आहे की तुला त्या शाळेमध्ये जाण्याविषयी तुझ्या मनामध्ये नक्की नाराजी आहे. तू अतिशय नाराज आहे, निराश झालेला आहे.
But I haven't told you anything about it, said Albert, wide-eyed. How can you know that? पण मी तर तुम्हाला सांगितलं नाही, मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही, तुम्हाला हे कसं समजलं? असं अल्बर्ट विचारते डॉक्टरांना. बिकॉज यू वुडंट हॅव come to see me about this if you hadn't been pretty close to nervous breakdown. That's why. Now, said the doctor briskly. आता डॉक्टरांनी इथे सांगितलेलं आहे, ब्रिस्कली क्विकली सांगितलेलं आहे डॉक्टरांनी की यू वुडंट हॅव कम टू सी मी अबाउट दिस इफ यू हॅडंट बीन प्रिटी क्लोज टू नर्वस ब्रेकडाऊन. तू जरी मला सांगितलेलं नसलं तरी मला समजलेलं आहे की तू ती जी स्टेट्स आहे नर्वस डाऊनची त्याच्या अगदी तू जवळ आहेस, असं डॉक्टरांनी मला क्विकली हे सांगितलेलं आहे. इफ आय सर्टिफाय दॅट यू हॅव अ नर्वस ब्रेकडाऊन अँड मस्ट अवे फ्रॉम द स्कूल फॉर अ वाईल, व्हॉट विल यू डू? मी जर सांगितलं तुला की तुझ्यामध्ये नर्वस ब्रेकडाऊन आहे आणि तुला शाळेपासून दूर ठेवलं पाहिजे, तर तू काय करशील? I'll go to Italy, said Albert, to Milan, where my parents are. मग मी इटलीमध्ये मिलान जे आहे तिथे मी जाईल जिथे माझे पालक आहेत. अँड व्हॉट विल यू डू देअर? तू तिथे काय करशील? डॉक्टर विचारतात. आय विल ट्राय टू गेट इन टू ॲन इटालियन कॉलेज ऑर इन्स्टिट्यूट. मी इटलीमधल्या एखाद्या कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये जाईल असं सांगत आहे. हाऊ कॅन यू विदाऊट अ डिप्लोमा? पण डिप्लोमाशिवाय तुला कसं घेशील असे डॉक्टर विचारतात. आय विल आस्क माय मॅथमॅटिक्स टीचर टू गिव्ह मी समथिंग अबाउट माय वर्क अँड परहॅप्स दॅट विल बी इनफ. माझे मॅथमॅटिक्सचे टीचर्सकडून मी काहीतरी घेईन आणि माझ्या कामाविषयी जे मला पुरेसं असेल माझ्या ॲडमिशन घेण्यासाठी. आय हॅवंट लर्न ऑल द मॅथ्स दे टीच ॲट स्कूल अँड अ बिट मोर, ही ॲडेड वेन डॉक्टर वेल लुक्स डाऊटफुल. तो सांगितलं की जे शाळेमध्ये जे मॅथ्स शिकवलं जातं आणि त्याच्यापेक्षा थोडं काही जास्त मी तिथे शिकलेलो आहोत. आणि डॉक्टर वेल जे आहे त्याच्याकडे संशयाने पाहत आहेत. वेल, इट्स अप टू यू, ही सेड. आय डाऊट इफ इट विल कम ऑफ, बट आय कॅन सी यू आर नॉट डुईंग युअर सेल्फ ऑर एनीवन एल्स मच गुड बाय द स्टेईंग हिअर. हाऊ लाँग वूड यू लाईक मी टू से you should stay away from school? Would 6 months be all right? ठीक आहे, तुला मॅथचे डॉक्टर देतील की नाही देतील मला माहीत नाही, हे सगळं तुझ्यावरती आहे. ओके, वेदर युअर प्लॅन विल सक्सेसफुल ऑर नॉट मला माहीत नाही आहे, पण मी तुला किती कालावधी द्यावा साधारण तुला आवश्यक आहे जे तुला तुझ्या ह्या शाळेपासून जे तुला आवडत नाही तिथे लांब दूर ठेवू शकेल? 6 महिना पुरेसा आहे का? हे राहील का असं विचारतात. दॅट इज व्हेरी काइंड ऑफ यू. अरे ते म्हणतात थँक्यू सर, मी तुमचं खरंच आभारी राहील. सो इट्स नथिंग, आय हॅव ओनली जस्ट स्टॉप बिईंग स्टुडंट माय सेल्फ, सो आय नो हाऊ यू फील. हिअर यू आर. डॉक्टर वेल हँडेड हिम द सर्टिफिकेट अँड द बेस्ट लक. आणि मग डॉक्टर वेल त्यांना जे सर्टिफिकेट देतात आणि त्याला सदिच्छाही व्यक्त करतात की चल बॉ, तुला खूप त्रास होत आहे आणि मग तू 6 महिने मी तुला ह्या सर्टिफिकेटवर तू शाळेपासून दूर राहू शकतो. हाऊ मच? नथिंग. इफ यू हॅव नथिंग टू स्पेअर, इन्व्हाइट युरी टू मील. मग तो अल्बर्ट विचारतात किती तुमची फी झाली? मग डॉक्टर म्हणतात काही नाही, फक्त तुझा जो युरी आहे त्याला जेवणासाठी बोलव. ही इज अ गुड फ्रेंड ऑफ माइंड अँड युअर्स टू आय थिंक. हा माझाही चांगला आणि तुझाही चांगला मित्र आहे असं मला वाटतं. अल्बर्ट हॅड अ नो मनी टू स्पेअर बट ही प्रिटेंडेड दॅट ही हॅड अँड टूक युरी आउट टू सपर. आता अल्बर्टकडे काही पैसे वगैरे नसतात, परंतु ढोंग करतो की माझ्याकडे पैसे आहेत आणि मग मी त्याला युरीला जेवणासाठी बाहेर घेऊन जाईल. इजंट इट वंडरफुल, ही सेड आफ्टर शोईंग युरी द सर्टिफिकेट. आणि मग तो दाखवतो, बघ हे किती छान झालं, माझ्याला सर्टिफिकेट दिलं डॉक्टरने. येस इट्स फाईन, युरी ॲग्रीड. आणि मग युरी म्हणतो ठीक आहे, आणि युरी पण त्याच्याशी सहमत होतो. 6 months इज गुड पिरियड. दॅट this way you won't actually be leaving the school, so if the worst come to worst you will be able to come back and carry on your diploma. मग युरी समजून टाकतात की वर्स्ट कम्स टू यू म्हणजे बुरी हालत का बुरा ही नतीजा होता आहे, वाईटाचं वाईटच होतं असं म्हणतात. चल काहीतरी चांगलं तुझं होईल, तू काही काळ दूर राहिल्यानंतर पुन्हा शाळेत येशील आणि डिप्लोमा
पूर्ण करशील असं युरी त्याला अल्बर्टला सांगतात. आल नेवर गो बॅक टू दॅट प्लेस, अल्बर्ट ॲश्युअर्ड हिम. आणि अल्बर्ट त्याला खात्रीने सांगतात मी पुन्हा त्या शाळेत येणार नाही. आय एम गोइंग टू टेक दिस सर्टिफिकेट टू द हेड टीचर टुमॉरो अँड दॅट विल बी द एंड ऑफ इट. मी शाळेकडे गेल्यानंतर हेड टीचर म्हणजे आपल्याकडे आत्ता मुख्याध्यापक असतात ना, त्यांच्याकडे जाईल आणि त्यांना सांगेल की आता मला काही शाळेत यायचं नाही आणि हे सगळं संपेल. डोंट फॉरगेट टू गेट रेफरन्स इन रायटिंग फ्रॉम युअर मॅथमॅटिक्स टीचर फर्स्ट, युरी रिमाइंडेड हिम. युरी त्याला आठवण करते, परत पहिल्यांदा तू मॅथ टीचरकडे जा, त्यांच्याकडून ते पत्र लिहून घे, बरोबर आहे, मॅथमॅटिक्स टीचरकडून रेफरन्स लेटर. मग ते संदर्भ देतील, त्याने तुला मिलानमध्ये मुनिक येथे गेल्यानंतर तुला तिथे प्रवेश मिळेल. सो मिस्टर कोच विलिंगली गेव अल्बर्ट द रेफरन्स ही वॉन्टेड. आणि जे शिक्षक होते मॅथचे टीचर मिस्टर कोच यांनी अतिशय स्वतःच्या इच्छेनुसार अल्बर्टला ते रेफरन्स लेटर जे लागत होतं ते दिलेलं आहे. इफ आय से आय कांट टीच यू एनी मोर अँड प्रोबॅबली यू विल सून बी एबल टू टीच मी, विल दॅट बी ऑल राईट, ही आस्क. ते म्हणतील हे बरोबर राहील का, मी तुला काही जास्त शिकवू शकत नाही याच्यापुढे, तुला ऑलरेडी खूप मॅथ येते आणि तूच मला शिकवशील, असे त्याचे मॅथचे शिक्षक म्हणत आहेत. दॅट्स सेईंग टू मच सर, अल्बर्ट म्हणतात हे खूपच होईल सर. इट्स ओनली द ट्रूथ बट ऑल राईट, आल पुट इट मोर सिरियसली. पण हे खरं आहे, असं जरी असलं तरी तुला चांगलं येतं आहे मॅथ, ओके, मी काहीतरी सिरियसली चांगलं लिहितो. इट वॉज अ स्टिल ग्लोविंग रेफरन्स अँड मिस्टर कोच मेड द पॉईंट दॅट अल्बर्ट हॅज रेडी इमिजिएटली टू एंटर द कॉलेज ऑर इन्स्टिट्यूट फॉर स्टडी हायर मॅथमॅटिक्स. आणि मग माझ्याकडे हा एक रेफरन्स आता माझ्याकडे आलेला आहे जो मला पुरेसा आहे, जेणेकरून मला मुनिक इथे गेल्यानंतर मला कोणत्यातरी इन्स्टिट्यूटमध्ये किंवा हायर स्टडीला मला कॉलेजमध्ये ॲडमिशन हे मिळणार आहे. आय एम सॉरी यू आर लिव्हिंग अस ऑल्दो यू आर वेस्टिंग युअर टाईम इन माय क्लास, ही सेड. आणि मग तो म्हणतो मला माफ कर, मला माहिती तू इथून निघून चाललेला आहेस, तू आमच्या शाळेमध्ये मला असं वाटतं की तुझा वेळ जो आहे तो इथं वेस्ट करत होता, वाया घालत होता. इट ऑलमोस्ट द ओनली क्लास वेअर आय एम नॉट वेस्टिंग माय टाईम, सेड अल्बर्ट, बट हाऊ डिड यू नो आय एम लिव्हिंग सर. पण तुम्हाला काय वाटतं सर मी सोडून चाललेलो आहे शाळा? हाच मॅथमॅटिक्सचा जो क्लास आहे जो मला खऱ्या अर्थाने आवडत होता, जिथे मला असं वाटत होतं की माझा वेळ मी वाया घातलेला नाही, कारण इथे सायन्स नाही आणि मला मॅथमॅटिक्स चांगलं आवडतं. यू वुडंट हॅव आस्क मी फॉर दिस रेफरन्स अदरवाईज. तू मला हे रेफरन्स लेटर मागितलंच नसतं, तू ही शाळा सोडून जाणार आहेस म्हणून मला असं वाटलं, असं शिक्षक म्हणतात. आय थॉट यू वूड वंडर. देर इज नथिंग टू वंडर अबाउट आइन्स्टाईन. आय न्यू यू वर गोइंग टू लिव्ह बिफोर यू न्यू युअर सेल्फ. आणि मग तू काहीतरी चमत्कार करशील आणि मला माहीत आहे की तू काहीतरी चांगलं करशील असं आइन्स्टाईनचे शिक्षक म्हणत आहेत. मी तुला चांगलं ओळखतो, परंतु आणि मग ते सदिशा त्याला त्याचे जे शिक्षक असतात ते देतात. अल्बर्ट वॉज पझल्ड. व्हॉट डिड द टीचर मीन? टीचर्सला काय म्हणायचं आहे? आय न्यू यू वेअर गोइंग टू लिव्ह बिफोर यू न्यू युअर सेल्फ. शिक्षक त्याला म्हणतात की मला माहीत आहे तू सोडून जाण्यापूर्वी तू स्वतःला पण आधी ओळख, असं अल्बर्ट सांगतात. आणि अल्बर्टचे शिक्षक सांगतात आणि म्हणून अल्बर्ट गोंधळात पडतो. असे शिक्षकांना का बरं माझे शिक्षक असे म्हणले? ही सून फाउंड आउट बिफोर ही हॅड अ चान्स टू आस्क फॉर ॲन इंटरव्ह्यू विथ द हेड टीचर ही वॉज समन टू द हेड्स रूम. आता त्याला त्याच्या हेडच्या शिक्षकांकडे जाणार होणार, ते म्हणजे मुख्याध्यापकाकडे जायचं होतं. तोपर्यंत त्याला त्या हेड शिक्षक जे होते मुख्याध्यापकानेच अल्बर्टला बोलवून घेतलं. समन म्हणजे टू कॉल. वेल, इट सेव्ज मी द ट्रबल ऑफ हॅविंग वेट ॲन आवर ऑर टू आउटसाईड, ही थॉट. मग ते म्हणतात की बरं झालं अल्बर्ट म्हणतो बोलवलं मला, नाहीतर मला तास किंवा 2 तास बाहेर उभा राहावं लागलं असतं असं मला वाटतं आहे. ही हार्डली बॉदर टू वंडर वाय ही हॅड बीन सेंट फॉर, but vaguely supposed he was to be punished again for bad work or laziness. पण तो विचार करतो की मला कशासाठी बोलवलं असेल, कदाचित मला पुन्हा एकदा पनिशमेंट द्यायची असेल, मी काहीतरी खराब काम केलं असेल किंवा माझ्या आळशीपणामुळे. वेल, ही हॅड फिनिश्ड विथ पनिशमेंट. ठीक आहे, मी पनिशमेंट माझी पूर्ण करेल असं अल्बर्ट म्हणत आहे. आय एम नॉट गोईंग टू पनिश यू, द हेड टीचर सॅड टू अल्बर्ट सरप्राईज. आणि मग ते जे हेड टीचर असतात मुख्याध्यापक ते म्हणतात मी तुला शिक्षा देणार नाही. मग अल्बर्टला आश्चर्य वाटतं. युअर वर्क इज टेरिबल
अँड आय एम नॉट प्रिपेअर्ड टू हॅव यू हिअर एनी लॉंगर. आणि मग ते म्हणतात की तुझं जे काम होतं ते टेरिबल होतं, हॉरिबल होतं, आणि म्हणून तू इथं जास्त काळ राहणार नाहीस आईन्स्टाईन. आय वॉन्ट यू टू लिव्ह स्कूल नाव. मला असं वाटतं की तू ही शाळा सोडून जा. लिव्ह स्कूल नाव रिपीटेड अल्बर्ट डेझ्ड. अल्बर्टला तर शॉकच बसला, मी शाळा का सोडायची. आता दॅट्स वॉट आय सेड. यू मीन सेड अल्बर्ट दॅट आय ॲम टू बी एक्सप्लेड. मग येस, तू तिथून जायचं आहे म्हणजेच मग मी असं म्हणायचं का मला शाळेतून काढून टाकलेलं आहे, असं अल्बर्ट म्हणत आहेत. यू कॅन टेक इट दॅट वे यू कॅन टेक इट दॅट वे इफ यू विश आईन्स्टाईन. तुला त्या ज्या पद्धतीने घ्यायचं आहे त्या पद्धतीने घे, असे अल्बर्टचे शिक्षक, जे मुख्य शिक्षक असतात, प्रिन्सिपल, ते म्हणतात. द हेड टीचर वॉज नॉट menacing words. The simplest thing will be for you to go your own accord and then question won't arise. आणि मग त्याचे जे शिक्षक असतात ते म्हणतात की तुला ज्या पद्धतीने घ्यायचं आहे त्या पद्धतीने तू घे, पण तू इथून निघून जा. ओके, मग अशा पद्धतीचे प्रश्न येणारच नाहीत. बट सेड अल्बर्ट, व्हॉट क्राईम हॅव आय कमिटेड. मग अल्बर्ट विचारतात मी कोणता गुन्हा केलेला आहे मी इथून निघून जाऊ. Your presence in the classroom make it impossible for the teacher to teach and the other people to learn. तू जो वर्गामध्ये असतो ना, त्यामुळे शिक्षकांना शिकवता येत नाही, इतर विद्यार्थ्यांना शिकता येत नाही. यू रिफ्यूज टू लर्न. तू काही शिकण्याचं असेल तर तू त्याला नकार देतोस. यू आर अ कॉन्स्टंट रेबेलियन. तू सारखं शिक्षकांना रेबेलियन म्हणजे इथं विरोध, अपोज करतो. नो सिरियस वर्क कॅन बी डन वाईल यू आर देअर. कोणतंही सिरियसपणे, गांभीर्यपूर्वक तू कोणतंही काम करत नाही ज्यावेळेस तू शाळेत असतो त्यावेळेस. अल्बर्ट फेल्ड द मेडिकल सर्टिफिकेट ऑलमोस्ट बर्निंग होल इन हिज पॉकेट. मग अल्बर्ट म्हणतो की अल्बर्टला वाटतं चला आपलं काम तर झालेलं आहे, मी जे सर्टिफिकेट आणलं होतं ते इथे बर्निंग द होल इन माय पॉकेट म्हणजे इन हिज पॉकेट म्हणजे अननेसेसरी आहे, ते आता गरजेचं नाही आहे. आय वॉज गोईंग टू लिव्ह एनी वे ही सेड. तो म्हणतो ठीक आहे मी जातो आता इथून, अल्बर्टमध्ये म्हणतात. देन वी आर इन ॲग्रीमेंट ॲट लिस्ट आईन्स्टाईन द हेड सेड. मग हेड म्हणतात चला आपण दोघंही एकमेकाशी सहमत झालेलो आहोत, तुलाही जायचं आहे, आम्हालाही तू नको आहेस. फॉर अ मोमेंट अल्बर्ट वॉज टेम्प्टेड टू टेल द मॅन दॅट ही थॉट of him and his school. Then he stopped himself without another word, holding his head high, and he stalked out. आता काही क्षण अल्बर्टने टेम्प्टेड केलं की कशा पद्धतीने ते त्यात सांगायचं आहे त्या माणसाला, पण नंतर त्याने विचार केलेला आहे, स्वतः त्याने काही म्हणायचं थांबवलं आणि तिथून तो निघून गेला. शट द डोअर आफ्टर यू शाउटेड द हेड. अल्बर्ट इग्नोर हिम. जाताना दरवाजा बंद कर असं सांगितलं, परंतु अल्बर्टने ओरडून त्याच्या प्रिन्सिपलने सांगितलं, परंतु अल्बर्टने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. ही वॉक्ड स्ट्रेट ऑन आउट द स्कूल वेअर ही हॅड स्पेंट 5 मिसरेबल इयर्स विदाउट टर्निंग हिज हेड टू गिव्ह इट अ लास्ट लुक. आणि मग जिथे 5 वर्ष घातलेले आहे, जिथे खूप सॅडनेस त्याला अनुभवला होता, त्याच्याकडे पुन्हा पाहण्याचं नाही, असं त्याने पाहायचंही नाही असं ठरवलं. ही कुड नॉट थिंक एनी वन ही वॉन्टेड टू से गुड बाय टू. कोणाला तिथल्या लोकांना किंवा शिक्षकांना, विद्यार्थ्यांना कोणाला गुड बाय असंही म्हणायचं नाही आहे. ओके, आणि म्हणून सरळ तो तिथून निघून गेलेला आहे. इंडीड युरी वॉज ऑलमोस्ट द ओनली पर्सन इन म्युनिक he felt like seeing before he left the town he had come to hate almost as much as the school. Elsa was back in Berlin and he had no other real friend. आता फक्त तिथे त्याला, जिथे शिकत होता तो जर्मनीमध्ये, त्याला कोण एक मित्र होता, युरी, जे म्युनिक सोडताना त्याला तिथे थोडंसं वाईट वाटलं. आणि मग तिथे गेल्यानंतर एल्सा ही बर्लिनला आलेली होती आणि मग एल्सा पण त्याची एक चांगली मैत्रीण आहे. गुड बाय अँड गुड लक सेड युरी वेन ही लेफ्ट. आणि तो गेल्यानंतर मग युरी त्याला गुड बाय आणि गुड लक, चांगले शुभ संदेश त्याला दिलेला आहे. सो यू आर गोईंग टू वंडरफुल कंट्री आय थिंक, आय होप विल यू हॅपियर देअर. आणि तू तिथे काहीतरी नक्की चांगलं करशील तिथं गेल्यानंतर त्या शाळेमध्ये, आणि आय होप विल बी हॅपी देअर. तो तिथे आनंदी राहो हीच माझी इच्छा असे युरी त्याला सांगत आहे. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ
And for more video, please do like, share and subscribe the channel Avinash Pawar EMRS. Thank you friend.